नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या श्री देशपांडे गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, 2026 वर्षाचं सुरुवातीचे 5 महिने आता संपत आलेले आहेत आणि सध्या सुरू होत आहे जून महिना। ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण मोठमोठे ग्रह आपली राशी बदल करत आहेत आणि त्याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या जीवनावरती खोलवर पडणार आहे। आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीच्या लोकांसाठी जून महिना 2026 नेमका कसा जाणार आहे। करिअर, पैसा, आरोग्य, वैवाहिक जीवन, विद्यार्थी जीवन आणि ग्रहांचे संकेत नेमकं काय सांगतात, आणि शेवटी काही अत्यंत पण प्रभावी उपायही मी तुम्हाला यावरती सांगणार आहे, जे तुमचं भाग्य उजळवू शकतात। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, जून 2026मध्ये वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगतीचे अनेक दरवाजे उघडताना दिसत आहेत, पण त्याचवेळी खर्चावरती नियंत्रण ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। या महिन्यात लाभस्थानात बसलेला शनी तुमच्यासाठी एखाद्या ढालीसारखं कार्य करणार आहे। विशेषतः नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल। कामाचा ताण जरी वाढला तरी तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि शांत स्वभावाने सर्व परिस्थिती हाताळणार आहात। महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात काही लोकांना परदेश प्रवासाचे योग दिसत आहेत। काही जणांना नोकरीत बदली किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। ज्यांचा व्यवसाय आयात निर्यात किंवा ऑनलाईन व्यापार किंवा मल्टीनॅशनल कंपन्यांशी संबंधित आहे, त्यांच्यासाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना संथ पण मजबूत प्रगतीचा असेल। सुरुवातीला अपेक्षित नफा मिळणार नाही, पण संयम ठेवल्यास महिन्याच्या उत्तरार्धात अचानक आर्थिक लाभाचे संकेत आहेत। विशेष म्हणजे शुक्र आणि गुरुचा शुभयोग धनस्थानात तयार होत असल्याने अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे। जुनी थकबाकी परत मिळू शकते, अडकलेले पैसे हातात येऊ शकतात किंवा एखाद्या अनपेक्षित स्रोतातून आर्थिक फायदा होऊ शकतो। पण मित्रांनो, या काळात खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। घराची दुरुस्ती म्हणा, वाहन, प्रवास किंवा कौटुंबिक गरजांवरती जास्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनावश्यक खर्च अवश्य टाळा आणि हुशारीने गुंतवणूक करा। आता बोलूया आरोग्याबद्दल। जून महिन्यात शरीरातील उष्णता वाढू शकते। डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, थकवा किंवा पित्तदोषाचा त्रास जाणवू शकतो, म्हणून पुरेशी झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे। जास्त तिखट आणि गरम पदार्थ टाळा। भरपूर पाणी प्या, थंड पदार्थाचे सेवन करा आणि शक्य असल्यास सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार किंवा योग इत्यादी कर्म करा। मित्रांनो, कुटुंबाच्या दृष्टीने हा महिना आनंददायी राहण्याची शक्यता फार आहे। घरात एखादे शुभकार्य ठरू शकते। नवीन कपडे, दागिने किंवा घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्याचे योग दिसून येत आहेत। तुमच्या बोलण्यात गोडवा वाढेल आणि त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील। कौटुंबिक वातावरण शांत आणि आनंदी राहील, पण वैवाहिक जीवनात थोडासा अहंकार किंवा राग अडचणी निर्माण करू शकतात। जोडीदाराशी वागताना शांतपणे संवाद साधा। लहान सहान गोष्टीवरून वाद टाळा। जर तुम्ही तुमचा इगो बाजूला ठेवला तर नातेसंबंध अधिक मजबूत होतील। प्रेमसंबंधात असणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ खूप चांगला आहे। जर जुन्या गैरसमजुती दूर होऊ शकतात। विद्यार्थी मित्रांसाठी जून महिना थोडासा मिश्र स्वरूपाचा दिसतोय। सुरुवातीला अभ्यासापेक्षा मनोरंजन, मोबाईल किंवा सोशल मीडियाकडे जास्त लक्ष जाऊ शकतं। एकाग्रता कमी होऊ शकते, पण महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती बदलताना दिसेल। विशेषतः स्पर्धा परीक्षा, फायनान्स, अकाउंट्स, IT किंवा सॉफ्टवेअर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठं यश मिळण्याची शक्यता आहे। जर तुम्ही सातत्य ठेवलं तर हा महिना तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो।
आता जाणून घेऊयात की काही महत्त्वाचे ज्योतिषी उपाय. वृषभ राशीतील सूर्याचा उष्ण प्रभाव कमी करण्यासाठी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि आदित्य हृदय स्तोत्र पठण करा. तसेच आर्थिक लाभ आणि धनयोग मजबूत करण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी महालक्ष्मी अष्टक म्हणावे. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाचे दान करणेही अत्यंत शुभ मानले जाईल. मित्रांनो, ऐकूनच पाहता जून 2026 हा महिना वृषभ राशीसाठी मेहनतीला यश देणारा, आर्थिक लाभ देणारा आणि नवीन संधी निर्माण करणारा महिना ठरणार आहे. फक्त राग, अहंकार आणि अनावश्यक खर्च यावरती नियंत्रण ठेवा. संयमाने घेतलेले निर्णय तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जातील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या श्री देशपांडे गुरुजी यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. अशाच रोजच्या राशी भविष्य, पंचांग आणि धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले रहा. धन्यवाद. जय श्रीराम.